आम्हाला सुख प्राप्त होत नाही, आपल्याकडे काहीच नाही आहे, आम्ही सदैव सुडके. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखी ती. सुख आम्हाला शोधूनही सापडत नाही आणि आपल्याकडे काहीच नसताना आपल्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतोय. तुकाराम महाराज सांगतात त्याचं कारण काय सांगो. आनंदाच्या कोटी साठविल्या महापोटी, प्रेमा चालीला प्रवाहो नाम ओघ लवला हो. आम्ही जे आनंदी दिसतोय, आम्ही जे आनंदी दिसतोय त्याचं कारण आमच्या पोटात आनंद साठलेला आहे. तो आनंद कशाचा आहे. महाराज सांगतात तो आनंद नामाचा आहे. म्हणून तुम्ही नामचिंतन करा. बर, नामचिंतन केल्यानंतर आनंद प्राप्त होतो, पण फायदा काय. आम्ही ते साधन करू, ती साधना आम्ही करू, तुम्ही सांगता आम्ही करायला तयार आहे, पण लाभ काय, फल काय. आता सगळेच फलाचा विचार करतात. न मंदोपी प्रवर्तते, प्रयोजन मनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंद बुद्धीचा पुरुष सुद्धा फलाची अभिलाषा ठेवूनच कर्म करतो. सगळेच शेतकरी वर्ग असेल, कारखानदार असेल, नोकरदार असेल, सगळेच अशा प्रकारचे बुवा लोक असतील. काय प्रयत्न कशा करता, लाभ प्राप्त व्हावा म्हणूनच करतायत. आता लाभाचं स्वरूप वेगळं आहे आणि या लोकांनी लाभाचं स्वरूप वेगळं करून ठेवलं, तो भाग वेगळा आहे. लाभाचं स्वरूप काय आहे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. चिंतन व्हावं हा लाभ सांगितलेला आहे तुकाराम महाराजांनी. आम्ही कशालाही लाभ म्हणतो. पाकिट भेटलं लाभ झाला, हलकं लागतंय, जड लागतंय, भारी, अरे हा लाभच नाही आहे. कायच लोकांचं जीवन झालं असेल. देवाची सेवा करायची, नामचिंतन करायचं आणि अशा प्रकारचे लाभाची अपेक्षा ठेवून आमचं कसं झालंय. महाराजांनी प्रमाण सांगितले, करुणी चिंतन करावी आणि का. तो हा झाला लोकांना व जगी, बरोबर का नाही. पण आमचं करुणी चिंतन नाही, करावी आणि का. अरे आपण किती करतोय, किती करतोय. हे नामचिंतन, हे फल आहे, हा लाभ आहे. लाभ म्हणजे काय. अरे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हे ध्येय आहे मानव जन्माचं. हे कीर्तनकाराचं ध्येय आहे, प्रवचनकाराचं ध्येय आहे, हे स्वप्न आहे, ही पदवी आहे. प्रत्येकाने ही पदवी आपल्या नावासमोर लावून घ्यावी. कसल्याही पदव्या देतात, कसल्याही. इथं बोलणं उचित नाही आहे. इथं सगळे ज्ञानी लोक आहे, इथं ते बोलणं उचित नाही आहे. आणि माझा तो अधिकार आहे, मी कसलं काय कसं करता बोलायचं आहे. ज्याचं त्याचं कर्म जो तो फेडील, आपल्याला काय करायचं नाही का.